नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की तिकडे जीवाला भाजलेलं असतं आणि हे घरी कळालेलं असतं. त्यामुळे इकडे विक्रम आणि मानिनी खूपच पॅनिक झालेले असतात. तेव्हा विक्रम हा पार्थला फोन लावतो आणि विचारतो तिकडं कसं आहे आणि जीवा कसा आहे, तुझ्या आईला जीवाशी बोलायचं आहे. तेव्हा तेव्हा पार्थ म्हणतो जीवा ठीक आहे, तुम्ही काळजी नका करू. आणि तेव्हा विक्रम म्हणतो आम्हाला आत्ताच्या आत्ता लोकेशन पाठव, आम्ही तिकडे येतो. तेव्हा पार्थ म्हणतो बाबा इकडे यायची काही गरज नाही, आम्ही इकडे आहोत, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. तेव्हा तेव्हा विक्रम म्हणतो हो रे बाळा, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तिकडं काही होईल याची मला अपडेट देत राहा. तेव्हा मानिनी म्हणते अपडेट, आणि असं बोलून तो फोन ठेवून देतो. आणि आता सगळं होऊन सकाळ झालेली असते आणि हे सगळेजण घरी आलेले असतात. तेव्हा मानिनी नंदिनीला प्रश्न विचारत असते की मी तुला सांगितलं होतं ना की जीवाला आगीपासून लांब ठेव, तरी हे सगळं कसं काय घडलं. तेव्हा नंदिनी सांगत असते की मी पूर्ण दिवसभर जीवांवर लक्ष ठेवून होते की त्यांना आगीपासून लांब ठेवू, आणि अचानक मला ते शेकोटीजवळ दिसले आणि मी त्यांना बघून एवढी पॅनिक झाली की मला काही कळतच नव्हतं. आणि त्यांनी तेवढ्यातच एक शेकोटीतलं एक लाकूड उचललं, आणि तेवढ्यात लाकूड उचललं हा शब्द मानिनी घेरते आणि म्हणते लाकूड उचललं म्हणजे, आणि नंदिनी एकदम गप्प होते. नंदिनीला काही कळतच नाही की काय सांगायचं, आणि नंदिनीने सांगते की आणि त्यांचा त्या शेकोटीत पाय घसरून पडला असं ती मानिनीला सांगते. मानिनी खूपच अपसेट झालेली असते. जीवाची ही अवस्था बघून मानिनी पूर्ण बेचैन झालेली असते. आणि ती मानिनी म्हणते की मी एवढं सगळं सांगून सुद्धा तुझ्या हलगर्जीपणामुळे ह्या जीवाचा अशी हाल झालेले आहेत. सगळा ब्लेम ती नंदिनीवर ढकलत असते आणि तिला समजत असते की यात नंदिनीची घरातले सगळे तिला समजत असतात की नंदिनीची ह्याच्यात काहीही चुकी नाही, पण मानिनी ऐकायला तयार नसते. आणि मानिनी नंदिनीला म्हणते हे बघ, मी तुला सांगते आज जी काही अवस्था झाली आहे ती जीवाची तुझ्यामुळे झालेली आहे. त्यामुळे तू जीवाच्या कडेला फिरकायचंही नाही. आणि असं सगळं ती नंदिनीला बोलत असते आणि नंदिनीला ह्या गोष्टींचं खूप वाईट वाटत असतं, कारण की पूर्ण ब्लेम ही मानिनी नंदिनीवर ढकलत असते. नंदिनी म्हणत असते मी बसते त्यांच्या कडेला. तेव्हा मानिनी म्हणते काही गरज नाही, जोपर्यंत जीवाला शुद्ध येत नाही तोपर्यंत तू त्याच्या कडेला फिरकायचंही नाही. असं बोलून ती तिच्या तोंडावर आत जाते रूममध्ये आणि दरवाजा बंद करते आणि नंदिनीला रूममध्ये घेत नाही. हे सगळं पाहून नंदिनी खूप हर्ट झालेली असते. तिला काही सुचतच नसतं काय करावं ते, कारण की जीवाही शुद्धीत नसतो. आणि इकडे आता काव्याला तर जीवाचा आणि तिचा एक फोटो सापडलेला आहे. आता काव्या काय करेल, त्या फोटो सगळ्यांना दाखवेल का आणि सांगेल का जीवाचं आणि तिचं नातं. हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.